महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर राज्यभरात आणि खास करून मुंबईत आपल्याला आक्रमक झालेली पाहायला मिळते। सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुंबईत असलेल्या विविध बँकांमध्ये जाऊन तिथला कारभार आणि सर्व जी यंत्रणा आहे ती मराठीत करण्याविषयी निवेदनं देण्यास सुरुवात केलेली आहे। सध्या फुलं आणि हात जोडून ही निवेदनं दिली जात आहेत, मात्र या निवेदनांचा म्हणावा तसा अपेक्षित परिणाम झाला नाही तर मनसे स्टाईलनं हे आंदोलन पुढे नेलं जाईल असा स्पष्ट इशारा सुद्धा मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या संदर्भात कायदेशीर बाबी काय आहेत, कायदा नेमकं काय सांगतो बँकिंग क्षेत्रातला, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते आहेत। सदावर्तेजी, पुन्हा एकदा मनसेच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्याकडनं प्रतिक्रिया घेतोय। मनसेनं आता बँकिंगच्या क्षेत्रात मराठीच्या वापराच्या सक्तीसाठी विविध बँकांना निवेदनं देण्यास सुरुवात केली आहे। कायदा या संदर्भात काय सांगतो ते आधी आम्हाला सांगा। बघा, राज ठाकरे हे स्टँड अप पॉलिटिकल कॉमेंटेटर आहेत, त्याच्यामुळं ना त्यांना बँकिंग रेग्युलेशनचा किती अभ्यास आहे हे मला सांगता येणार नाही, किंवा भारतीय संविधानाचा त्यांना किती अभ्यास आहे हे सांगता येणार नाही। मुळामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ लॉवर जावं लागेल। प्रिन्सिपल ऑफ लॉमध्ये आर्टिकल 19 मध्ये अमेंडमेंट आली आणि त्या अमेंडमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, डंके की चोट पे सांगण्यात आलेलं आहे की कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत त्यांचं जे वर्किंग असेल ते डेमोक्रेटिक असेल, म्हणजे त्यांना स्वतःचे स्वायत्त अधिकार दिलेले आहेत। एक दुसरं, बँकिंग रेग्युलेशन हे सेंट्रल लेजिस्लेशन आहे, ते स्टेट लेजिस्लेशन नाही आहे। स्टेट लेजिस्लेशन म्हणजे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, सबऑर्डिनेट लेजिस्लेशन, आणि कोणतंही सबऑर्डिनेट लेजिस्लेशन हे सेंट्रल लेजिस्लेशनच्या अगेन्स्ट जाऊन काम करू शकत नाही राज ठाकरे। आणि त्यातल्या त्यात राज ठाकरे ह्या दोन्ही लेजिस्लेशनचा पार्ट नाही आहेत, किंवा दोन्ही ठिकाणी त्यांची राजकीय किंवा सत्तेतील किमया शून्य आहे। त्याच्यामुळं त्यांनी काय म्हणतात ह्याला एखाद्या अर्थाने मी असं म्हणेल की दलित पॅंथर जशी मागणी करतंय, त्यांचा जो म्हणजे एक मागणीचं आक्रमकता असते तशा प्रकारची आक्रमकता, म्हणजे ती मुद्देसूद असावी, कायदेशीर असावी। दलित पॅंथरची म्हणजे कायदेशीर असते, राज ठाकरेंची कायदेशीर नसते, प्युअरली पॉलिटिकल असते। म्हणजे आपण म्हणतो की नाही, धुरळा उडवत जाणारी, गाड्या गेल्या धुरळा उडवत गेल्या, गाड्या गेल्या धुरळा उडवत गेल्या, अशी राज ठाकरेची किमया आहे। त्याच्यामुळं जे आहे की ज्याला आपण इन्स्ट्रुमेंटल वर्किंग म्हणतो बँकिंगचं, ते इन्स्ट्रुमेंटल बँकिंगचं वर्किंग हे नो डाऊट बाय डिफॉल्ट इंग्लिशमध्ये आहे। आता त्याचं कारण सांगतो। आपण कोऑपरेटिव्ह बँक्सबद्दल बोललो, कोऑपरेटिव्ह बँक्सला सक्ती केलीच जाऊ शकत नाही, कारण राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच ग्राहकाचा आहे। तसाच जो हे आहे म्हणजे वेंडर आहे किंवा जो व्यापारी आहे किंवा जो बँकर आहे त्याचा सुद्धा एक राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच आहे। आता आपण म्हणाल की कोऑपरेटिव्हमध्ये आपण एका सेकंदासाठी येऊ परत। आपल्या महाराष्ट्रामध्ये 1000 एंटायटी असतील, म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स असतील। आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स आहेत। कशा तुम्हाला सांगतो, मद्रास कोऑपरेटिव्ह बँक आहे समजा, तर ती मद्रासी भावांनी एकत्रित येऊन, म्हणजे लँग्वेज आणि प्रांतीय विचाराने एकत्रित येऊन बँक केलेली आहे। आता तिथला जो ग्राहक कोण आहे, तिथला ग्राहक तो मद्रासी आहे। आता त्या मद्रासी भावाला तुम्ही म्हणणार आहेत का की तुझ्या बँकेचा कारभार आता मराठीत कर? म्हणजे आर्टिकल 19 मध्ये भारतीय संविधानाच्या तो दिलेला अधिकार आहे ना, ती बँकिंग कशी करावी, ती काय राज ठाकरेचा अधिकार आहे का? राज ठाकरेच्या टोळक्यांचा अधिकार आहे का तो? असं नाही होणार ना। आता उदाहरणार्थ कर्नाटका बँक आहे, त्या बँकेची तो जो वर्ग आहे तो कर्नाटकी वर्ग आहे, त्यांची ती एंटायटी आहे, त्यांची ती एस्टॅब्लिशमेंट आहे। त्याच प्रकारे आपल्याकडे धार्मिक आधारावर सुद्धा, म्हणजे धार्मिक आधारावर लोक एकत्र येतात आणि त्यांची सुद्धा बँकिंग आहे, त्यांना तुम्ही सक्ती करणार आहेत का? आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता नॅशनलाइज बँकेकडे जाऊ आपण। नॅशनलाइज बँकेमध्ये ऑल इंडिया सर्व्हिसच्या बँक्स आहेत त्या, म्हणजे कशा, आता स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर बँका असतील किंवा कॅनरा बँक असेल, ह्या बँकांचं जाळं कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आहे। देशामध्ये किती स्टेट्स आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहेत, आणि ह्या सगळ्या ऑफिसर्सच्या बदल्या वेगवेगळ्या ठिकाणी होतात, वेगवेगळ्या राज्यात। आता महाराष्ट्रातले अधिकारी कितीतरी तुम्हाला पॉंडिचेरीत सापडतात, कारण त्या रँकिंग प्रमोशन आहे, DGM प्रमोशन आहे, कुठं देणार तुम्ही? तर
ह्या ज्या नॅशनल लेवलवर त्या बदल्या होतात. आता त्यांना तुम्ही म्हणणार आहेत का, समजा आता आज महाराष्ट्रातला माणूस मराठी बोलला, तो मॅनेजर, एक मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडियाचा पकडू, तो मॅनेजर समजा आता उद्याच्याला मद्रासमध्ये गेले, तर मद्रासमध्ये त्यांना तुम्ही मद्रासी भाषा शिकायला लावणार आहेत का? समजा तो उद्या कर्नाटकमध्ये गेला तर कर्नाटकी भाषा शिकायला लावणार आहेत का? हे पहा, राईट टू एक्सप्रेशन आणि स्पीच हे निर्विवाद आहे, निष्णात आहे. हे भारतीय संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज ठाकरे सारख्या वल्गना करून टाकलेलं नाहीये. ते राज ठाकरे सारख्या विचारानं आलेलं नाहीये. ते चिंतनातून, ते देशभक्तीतून, ते देशाचा एकोपा राहावा या दृष्टीनं आलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारातून रेखाटलेलं भारताचं संविधान आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांचाच तर विचार आहेच, परंतु महात्मा गौतम बुद्ध, भगवान महावीर या सगळ्या विचारातून साकारलेलं संविधान आहे. ते समानतेचं संविधान आहे, ते डिस्क्रिमिनेटिव्ह संविधान नाही आहे. आणि म्हणून राज ठाकरेची क्यू अशी वाटते. कारण मला सांगा, बँकिंगमध्ये जर 28 राज्यामध्ये जर माणूस गेला तर 28 भाषा शिकणं अशक्य आहे. आणि त्याही पुढं जाऊन इन्स्ट्रुमेंटॅलिटी तर तुम्ही बदलू शकत नाही. त्याही पुढं जाऊन काही बँका, आता जनता नावाची एक बँक आहे, ती मला वाटतं याच्यामध्ये आहे, दुबईमध्ये आहे. आता दुबईमध्ये मग तिथल्या लोकांमध्ये नो, अरबी में बोलो. राज ठाकरेनं जाऊन बोलावं तिथं आता अरबीमध्ये, कारण ती तर बँक आहे ना, त्या बँकेतला एक हिंदुस्थानातलाच नागरिक आहे ना, हिंदू राष्ट्रातलाच नागरिक आहे ना. हे काय झालंय, चिंतन नाही, अभ्यास नाही, संविधान वाचलेलं नाही. आणि बस मी जसं म्हणालो, पुन्हा एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन चॅनलवर करू नये, पण राजकारणातल्या प्रचाराच्या सभांमध्ये धुरळा उडवत गेल्या गाड्या, तसं राज ठाकरेचं धुरळा उडवो कार्यक्रम चाललेला आहे. सदानंदजी, तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल बोललात, चला ठीक आहे, ती गोष्ट मान्य आहे. परंतु जो नॉर्मल बँकिंग स्टाफ असतो, जो येणाऱ्या कस्टमर्सला हाताळतो, त्यांच्याकडनं जर मराठी भाषेची अपेक्षा केली तर ते तितकंसं चुकीचं वाटतं का? कारण की वरचे अधिकारी ठीक आहे, ते देशभरात बदलत असतात, पण जो तिकडचा लोकल स्टाफ असतो तो तर तिकडचाच असतो. समजा आता मुंबईतला स्टाफ मुंबईतल्या बँकांमध्ये काम करतो, मुंबईच्या बँकेत काम करायला कोण बाहेरनं असं जास्त प्रमाणात येत नाही. मग त्यांच्याकडनं जर अपेक्षा केली की येणारा ग्राहक जर तुमच्याशी मराठीत बोलतोय तर निदान त्याच्याशी मराठीत बोला, त्याला मदत करा आणि त्याचं काम तुम्ही इंग्लिशमध्ये करा, पण त्याच्याशी संवाद साधताना जर मराठीचा आग्रह धरला जातोय तर तो कितपत योग्य? एक लक्षात घ्या, भारतीय माणूस, हिंदू राष्ट्रातला भारतातला माणूस हा भाषाप्रेमी आहे. राज ठाकरेंना हे तरी माहीत आहे का की महाराष्ट्रात किती भाषा बोलल्या जातात? माझा कैकाडी समाज आहे, तो कैकाडी समाज आजही पूर्णपणे त्यांच्या कुटुंबात 99% नाही, 100% कैकाडी भाषेत बोलतो. आम्ही सुद्धा कैकाडी भाषेत बोलतो, आम्हाला सुद्धा कैकाडी येते. बाई बोडा की रे, बाई बोलवती रे, हां, अय गावो, अय मायो, ही कैकाडी भाषा आहे. सौंदर्य आहे त्या भाषेचं. राज ठाकरेला माहिती आहे का ती भाषा बोलली जाते? त्याच्यानंतर बंजारा भाषा आहे, याडी म्हणतात माय बहिणीला, लक्षात घ्या. त्या प्रकारच्या बंजारा भाषेची एक गोडवा आहे. आज तुम्हाला सांगतो 100% बंजारा कुटुंबामध्ये सुद्धा बंजारा भाषा बोलली जाते. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो आमची कोलमी भाषा आहे, कोलाम भाषा आहे आमची आदिवासी भागामधली. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल किती मोठा पट्टा आहे माहिती आहे कोलाम भाषेचा? तुम्ही नांदेड जिल्ह्यातून पार तिकडं गडचिरोलीपर्यंत, म्हणजे गडचिरोलीपर्यंत तुम्हाला ते कोलाम भाषा दिसेल. त्याही पुढं जाऊन राज ठाकरे आमच्या नागपूरमध्ये येऊन सक्ती करू शकतात का? नागपूरमध्ये कोणती भाषा बोलली जाते? सर्व, आता तुम्ही एका मोठ्या चॅनलचे पत्रकार आहेत, सगळ्यात जास्त लोक नागपूरमध्ये हिंदी बोलतात. तुम्ही तिथं जाऊन म्हणणार आहेत का राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच कोणी कोणाचं थांबवत नाही. आणि भाषेची ज्ञानार्जन करणं हे महाराष्ट्रातल्या किंवा या देशातल्या माणसाचा गुणधर्म आहे. जसं माझ्या मुलीला आपलं चायनीज येते, तिला जॅपनीज येते, तिला लॅटिन येते, तिला कुरियन येते, तिला 2 प्रकारच्या इंग्लिश येतात, आणि त्यासोबत त्या हिंदी येते, आणि त्यासोबत थोडी थोडी मराठी, स्पॅनिश येते, थोडी मराठी येते, म्हणजे समजते, तिला बोलता येत नाही. याचा अर्थ तिनं खूप मोठा द्रोह केला असं आहे का? सांगायचं तात्पर्य कसं आहे माहिती आहे का, की ज्याला जी भाषा येते तो माणूस हौसेनं बोलतो. म्हणजे जर मला जर म्हणजे थोडी जरी, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी अनेक भाषांचं उदाहरण दिलं, थोडी जरी गुजराती आले तर आपण ते थोडंसं बोलतो ना,
तर भाषा येत जर असेल त्या टेबलवर तर तो नक्की बोलतो. आणि दुसरी गोष्ट, आपण कोणी ना बोलून काहीतरी वाद वाढवायच्या भानगडीत कोणीही पडत नाही, कारण आपण सगळे एका राष्ट्रातले माणसं आहेत. नॅशनल डोमिसाईल आहे. सुप्रीम कोर्टानं बिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसमध्ये नॅशनल डोमिसाईल सांगितलेलं आहे. आणि नॅशनल डोमिसाईलमध्ये नॅशनल म्हणजे थॉट असला पाहिजे. इथला मग तो भाजीपाले विक्रेत्याला जर तुम्ही, ठीक आहे, तुम्ही बँकिंगमध्ये म्हणताय की असं केलं पाहिजे, तुमचं भाजी विक्रेत्याबद्दल काय मत आहे, टॅक्सी चालवणाऱ्याबद्दल काय, तिथं काय तुमची सबसिडी आहे का, राज ठाकरे सबसिडी काढून देतात का, राज ठाकरे काही त्यांना काय अनुदान देतात का, मग तिथं नॅशनल डोमिसाईल आहे. बिल वर्सेस युनियन ऑफ इंडियाला चॅलेंज आहे का राज ठाकरेचं? बिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया भारताच्या संविधानातील 144 खाली लागलेलं आर्टिकल हे आहे, म्हणजे कायदा. आणि तेही दोन्ही लेजिस्लेशनला सुपरसीड करणारा कायदा आहे. त्या कायद्यावर आतापर्यंत कुठेही स्थगिती नाही. मेरा भाजीवाला या मेरा टैक्सी वाला भाई या मेरा रिक्शे वाला भाई हिंदी में बात करे तो कोई मैं राइट टू एक्सप्रेशन एंड स्पीच और बिल वर्सेस यूनियन ऑफ इंडिया ये जजमेंट का दाखला देते हुए कहता हूं कि कोई भी उसके ऊपर ये भाषा बोल वो भाषा बोल ये पाबंदी नहीं ला सकता, यह सख्ती नहीं ला सकता, क्योंकि भारत का संविधान के ऊपर देश चलता है, राज ठाकरे के ऊपर देश नहीं चलता. हे डंके की चोट पे मला सांगायचंय. आणि तुमचा एक मुद्दा, त्याच्यातल्या मुद्द्यात एक मुद्दा होता की कनिष्ठ अधिकारी बँकिंगमध्ये भरती ही राज्य स्तरावर होत नाही. बँकिंग मधली भरती ही नॅशनलाइज भरती असते. आणि त्या नॅशनलाइज भरतीमध्ये बँकिंगचा जो क्लरिकल पोस्टमध्ये आलेला माणूस आहे ना, तो 2 प्रमोशनच्या नंतर तुम्हाला मॅनेजर असतो. बँकिंगमध्ये 3 वर्षात प्रमोशन्स होतात. म्हणजे जो माणूस आज तुम्हाला इथं दिसतो, समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रामधला नॅशनलाइज बँकेचा माणूस तुम्हाला बॉम्बेमध्ये आहे, तो माणूस 3 वर्षाच्या नंतर प्रमोशनवर कुठं जातो? नागपूरला जातो. मग तिथं तो हिंदी बोलायला लागतो ना. सांगायचं तात्पर्य, या राज्यामध्येच अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भाषांची गोडी आहे. त्या गोडीला तुम्ही आंबट करायच्या भानगडीत राज ठाकरे पडलेत. भाषांच्या गोडीला आंबट करण्याच्या भानगडीत राज ठाकरे पडलेत, असं माझं मत आहे. या संदर्भात आता तुम्ही काही कायदेशीर पावलं उचलताय का? कारण की आंदोलनं होत आहेत, ही सुरुवात आहे. जर तसं नाही झालं तर हे आंदोलन अधिक तीव्र सुद्धा होऊ शकतं. तुम्ही काही कायदेशीर कारवाई करा? बघा, कायद्याचा बडगान, कायद्याची भीती कशी असते. सुरुवातीला 2 दिवस हे टोळके जाऊन बँकेत काय करत होते बघितलं ना तुम्ही? काय करत होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या शिवाजी पार्कवर राज ठाकरे बरगळले. मग ते आमच्या गंगा मैयावर बरगळले. म्हणे तिथं निघाले लोकांनी सोडलेली घाण, त्याच्यातून म्हणे चायना भारताची भिंत बांधली जात होती. एवढ्या खालच्या स्तरावर तो माणूस इतका म्हणजे बुडाला आग लागल्यासारखं बोलला. परंतु साधू संतांचा अपमान, धर्माचा अपमान, हिंदुत्वाचा अपमान, आणि राज ठाकरे म्हणजे विरोधातले, मग ते संजय मामूजान असतील किंवा उद्धव असतील, त्यांना तर म्हणजे जेवढं वेगळं होईल तेवढं बरंच आहे त्यांना. आणि दुसरीकडे सत्तेतले आमचे जे लोक आहेत ते लोकसुद्धा जास्त बोलू शकत नाहीत, कारण शेवटी भाषेवरला एक माध्यम मानलं जाते. भाषेवर राज ठाकरे बार्गेनिंग आणि पत्ते फेकाफेकी करायचं राजकारण, गलिच्छ राजकारण राज ठाकरे करत राहतात. परंतु तिथं मूळ मुद्दा काय? तिथं हिंदुत्वाचा खुलेआम अपमान केला राज ठाकरेंना. राज ठाकरेला माफीच मिळवू नये इथपर्यंत राज ठाकरे गेले. राज ठाकरेंनी काय गंगेचं स्वरूप दाखवलं. मला एक सांगायचं, राज ठाकरे कधी पॉलिथिनच्या प्लास्टिकच्या बॅगा जमा करण्यासाठी मी पाहिलं नाही की बाजूच्या समुद्रात म्हणजे याच्यावर खाडीवर जाऊन पुत्र जातात त्यांचे. नाही, ते सुपुत्र फोटोग्राफीसाठी जातात, फोटो सेशन. आणि मी सांगितलं ना, स्टँड अप पॉलिटिकल कॉमेंटेटर राज ठाकरे आहेतच, मग बाकीचे असिस्टंट आहेत. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की राज ठाकरेंचं जे म्हणजे शिवाजी पार्कवरलं बोलणं असेल अपमानकारक, किंवा राज ठाकरेंनी हे ज्या पोरांना पेटवून दिलं की तुम्ही असं असंविधानिक दृष्ट्या करा, त्यानंतर ही पोरं काय करायला लागली, ही टोळकी. ह्या पोरांना अप्लिकेशन ऑफ माइंड असायला पाहिजे. राज ठाकरेला आज जर आपल्या याच्यावर काही आलं गुन्हेगारी स्वरूप, तर हे अवघड होतंय. आता त्याच्यामध्ये राज ठाकरे ते दोन प्रकारचे ग्रुप आहेत तुम्हाला सांगतो. त्या पोरांमध्ये एक अप्लिकेशन ऑफ माइंडचा ग्रुप आहे, एक नॉन अप्लिकेशन ऑफ माइंडचा ग्रुप आहे. राज ठाकरेच्या पार्टीत सुद्धा असं मला एक अभ्यासक या नात्यानं दिसतंय. तुम्हाला सांगतो, ही पोरं
एका विचार म्हणजे जे नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंडची पोरं हे गेले बँकांमध्ये, यांनी सिक्युरिटी गार्ड्सला कुठे मारहाण केली, थापडबुक्की मारहाण केली. आम्ही ती पोलीस तक्रार केली आणि ती सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती खानविलकर आणि दीपक मिश्राजींच्या एका जजमेंटप्रमाणे पोलिसांनी मॉनिटरिंग करून गुन्हा दाखल करायचा आहे, तो होणारच आहे. परंतु त्यासोबत जी पोरं बँकांमध्ये जाऊन ज्यांनी धुडगूस घातला ती पोरं नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड होती. त्यांना कळतच नव्हतं की ते काय करतायत, ते काय चुका करतायत आयुष्यामध्ये, त्या चुका त्यांना भरून न निघणार आहेत हे त्यांना कळतच नव्हतं. तर त्याच पार्टीमध्ये दुसरं ॲप्लिकेशन ऑफ माइंडची मुलं आहेत. जसं श्री देशपांडे मनसेचे आता मुंबईचे अध्यक्ष झालेत, त्यांनी चांगल्या मुद्द्यासाठी काल SRA वर मोर्चा काढला, त्याचं त्यांनी नेतृत्व केलं. हे ॲप्लिकेशन ऑफ माइंडची मुलं आहेत. आणि नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंडची काही मुलं आहेत जी सुसाट सुटून जातात. म्हणजे एखाद्या पार्टीमध्ये म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारी मुलं असू शकतात आणि नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंडची मुलं असू शकतात. देशपांडेंसोबत गेलेल्यांवर गुन्हे दाखल होतील का? नाही. कोणीसुद्धा रोजगार, कोणीसुद्धा निवारा, कोणीसुद्धा पोटाची भूक याच्यासाठी काढलेल्या मोर्चांवर नेहमी लोक तारीफ करतात. त्याच्यामुळे देशपांडेंनी जे काढलं ते तारीफे काबिल आहे, परंतु जे इतर टोळक्यांनी केलं ते गुन्हेगारी स्वरूप आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलं, भाषेचा आग्रह धरणं याची कोणाचा नकार नाही आहे, परंतु भाषेच्या नावाखाली ते खळखट्याक फळकट्याक आहे ना पोरांनो, हे कुठे राहतात, हे बंगल्यात राहतात, नंतर यांची तुम्हाला किती वेळेस भेट होईल ते सांगता येत नाही. फक्त हे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर ते 3-4 ठिकाणी आपलं वर्षातून बाहेर निघतात. स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका, गुन्हे दाखल करून घेऊ नका. ह्यांचे मुद्दे हे कोणत्याही ब्रेड बटरशी संबंधित नसतात. ह्यांचे मुद्दे हे केवळ पॉलिटिकल धुरळ उडवणारे असतात. म्हणून मुलांना मी आव्हान करतो, मनसेतले सुद्धा, ते सुद्धा हिंदुस्थानी मुलं आहेत. तीच एनर्जी आपण शेतीमालासाठी, तीच एनर्जी आपण इंडस्ट्रियलायझेशनसाठी, तीच एनर्जी आपण जे आहे मुंबईमध्ये 100% कशा प्रकारे माणसाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्याच्यासाठी आपण मंत्र्यांना बोललं पाहिजे. आपण इंडस्ट्रीज मिनिस्टर उदय सामंतांना जाऊन आपण घेराव सुद्धा घातला पाहिजे की इंडस्ट्रियलायझेशन जास्त झालं पाहिजे, कशा प्रकारे जास्तीत जास्त मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. ह्या गोष्टी होऊ शकतात. राज ठाकरेंनी कधीसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांवर कितीदा बोललेत, हे संशोधनाचा विषय. शेतीमालाच्या भावावर कितीदा बोललेत, संशोधनाचा विषय. कापसासाठी त्यांनी आंदोलन केले, संशोधनाचा विषय. तुम्हाला सांगतो, बेरोजगारीवर काय बोलतात, ज्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर येते त्यावेळेस रेल्वेची भरती त्यांना दिसते. त्याच्यामुळं हे पॉलिटिकल दुरळेखोर राज ठाकरे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त राज ठाकरेची म्हणजे पॉलिटिकल न्यूसन्स सोडून काही किमिया नाही, लोकांच्या मनात काही नाही, असं मला डंके की चोट पे सांगायचं आहे. आमच्या MSRTC म्हणजे ST महामंडळातील लोकांनी, आम्ही ST मध्ये येण्याच्या आधी एक विश्वास ठेवला होता राज ठाकरेवर. मला माहीत नाही अभ्यंकर की कोणीतरी व्यक्ती होते, ते पाहत होते. आणि अमयजी तुम्हाला सांगतो, न भूतो न भविष्यती, म्हणजे 2018च्या अगोदर राज ठाकरेंसाठी सगळा कष्टकरी म्हणजे आमचा ST ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब सगळे आले होते. परंतु त्या दिवशी राज ठाकरे आले का? त्या आंदोलनात नव्हते आले. पाठ फिरवली, लोक रडत रडत निघून गेले होते. कारण त्यांना की नाही म्हणजे लालसा दाखवली, त्यांचे ओठ ओले केले, परंतु त्यांना पाणी मात्र मिळू दिलं नाही. का? तर म्हणजे लो फ्रिक्वेन्सी व्हॉइसमध्ये लोकांमध्ये चर्चा झाली की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी, ते म्हणजे फार वेगवेगळ्या सूचना करत असतात सगळ्याच सर्वपक्षीय पुढाऱ्यांना. तर तशा प्रकारची काही सूचना झाली का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता. सांगायचं तात्पर्य, ही राज ठाकरे ही व्यक्तीला मी पॉलिटिकली म्हणण्यापेक्षा सोशिओ पॉलिटिकली तर तो माणूस नाहीच आहे, हे माझं शेवटचं मत आहे. तुम्ही आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेताय? हो, मुंबई पोलीस आयुक्तांना याच्यासाठी भेटायचं आहे की बँकिंग रेग्युलेशन असेल, कॉर्पोरेशन डिपार्टमेंटमध्ये हजारो कॉपरेटिव्ह बँक्स आहेत, त्या बँकेच्या संदर्भातला धुडगूस असेल किंवा सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे मराठी भाषिक नाही आहेत म्हणून, किंवा मोबाईल कंपन्यांमधल्या महिला त्यांना माफी मागायला लावणे, थापडबुक्क्या करणे, व्हिडिओ रिलीज करणे, सोशल मीडियावर तशा प्रकारचं म्हणजे बदनामीकारक, हानिकारक अशा गोष्टी करत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर चाप बसली पाहिजे, मुसक्या आवळल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो, कायद्याची भीती कशी असते. जे नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड टोळके होते ना,
ते बँकेत जाऊन धुडगूस घालत होते ना, ते आता काय करायला लागले? आज तुम्हीच सांगितलं की फुलं घेऊन जायला लागले. त्यांना समजलं की अरे बाप रे, जर धिंगाणा करून जर गेलोत तर जेलची वारी करावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही स्टँड घेतल्याबरोबर आता फुल आणि हार हातात आले. अगोदर काय होतं, जाऊन ओढाताण करणं, मॅनेजरला ओरडणं. आता काय आलं? ते निवेदन देत आहेत, विनंती करतायत, जर ठराविक कालानंतर त्याच्यात बदल नाही झाला तर मग ते आंदोलन तीव्र होईल. म्हणजे थापडा मारणारे हात आता विनंतीवर आले ना. थापडा मारणारे हात एका आवाजात, हिंदुस्थानी मजदूर संघाचा आवाज होता आमचा. हिंदुस्थानी मजदूर संघाच्या आवाजात जे हात थापडा मारत होते ते हात विनंतीवर आले आणि राजकीय धुरळा संपला की तुम भी उधर वो भी उधर, अशा प्रकारची घटना घडत असते. आज आम्ही सन्माननीय जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस साहेबांना आम्ही भेटून ही सगळी माहिती त्यांना देणार आहोत आणि कायदेशीर मुसक्या राज ठाकरेच्या सुद्धा आवळल्या जाव्यात आणि जे टोळके जे सोशल मीडियामध्ये दिसत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे काही निर्देश आहेत त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर हे होते डॉक्टर गुणरत्न सदावर्ते, जे सांगतायत की बँकिंग क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांवरती एखाद्या स्थानिक भाषेची सक्ती ही करता येणार नाही, कारण की कायद्यानं तसा त्यांना अधिकार दिलेला आहे आणि बँकिंगचे कायदे हे या संदर्भात स्पष्ट आहेत. त्यामुळे या संदर्भात आता हे आंदोलन जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरू केले त्याची पुढची दिशा कशी असेल, त्याला काही कायदेशीर आडकाठी येते का, पोलिसात झालेल्या तक्रारी आणि त्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका राहते, हे सगळं येत्या काळात स्पष्ट होईल. कॅमेरामन हेमंत कदम, समय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.